हालेलुया. म्हणा, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या. हालेलुया, हालेलुया. आज आपल्या या रिट्रीटचा तिसरा दिवस आहे. प्रार्थनेचा आज पवित्र आत्म्याचं सेशन आपण घेणार आहोत. नुकताच ब्रायनने टेस्टिमनी दिली आणि ती आम्ही रिट्रीट आयोजन जेव्हा बरेच वर्ष मला 15 वर्ष तरी झाले असतील ना, तो बोला 15 वर्षापासून आहे, तर 15 वर्ष अगोदर आम्ही रिट्रीट आयोजित केली होती आणि ते रिट्रीट तिथे होती आणि ती पहिली युथ रिट्रीट आम्ही ठेवली होती. आम्ही अशा प्रकारचे रिट्रीट आम्ही ग्रेस मिनिस्ट्री सुरू झाली 25-26 वर्ष तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. प्रभूने सुद्धा आमच्या जीवनाला जेव्हा स्पर्श केला, आमच्या तारुण्यामध्ये ना, मी सुद्धा आम्ही 25 वर्षाचा होता तेव्हा ग्रेस मिनिस्ट्री म्हणजे एकदम तारुण्यामध्ये ना देवाने आमचा वापर केला. मी, मेलरॉय, मेलविन आम्ही एकत्र येऊन प्रभूच्या कृपेने ग्रेस मिनिस्ट्री म्हणजे आम्ही सुरुवात केली. देवाने जणू काय आम्हाला ढकललं हे मिनिस्ट्री सुरू करण्यासाठी ना. आमचं असं नाही की आम्हाला करायचं आहे, आम्हाला नाही, आमच्यावरती लादलं गेलं असं मी सांगू शकतो की मिनिस्ट्री प्रभूने आम्हाला दिली की सुरुवात करावी लागणार आणि आम्ही सुरुवात केली. 25 वर्षाचा होतो मी, आता 25 आम्ही 51 वर्षाचा मी झालो आहे. जेव्हा सुरुवात झाली मी 25 इयर्सचा होतो, आता 51 इयर्स म्हणजे 26 इयर्स, 26 वर्षापासून देव आमच्या बरोबर कार्य करत आहे. बोला हालेलुया, हालेलुया. आणि आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम युथ रिट्रीट ठेवली आणि सांगत असताना की 26 इयर्स पासून आम्ही जेव्हा स्टार्ट केली, आम्ही रिट्रीट वगैरे चालू केली आणि ब्रायन जसं म्हणाला तेव्हा माणिकपूर जे पण पॅरिसमध्ये आहे, आम्हाला खूप विरोध आला की हे कोण आले, हे कोण आले आमच्या चर्चमध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया करायला, डोक्यावर हात ठेवणे यांना अधिकार कोणी दिला. आणि हे कोण आहे? फादर पॅरिश प्रिस्ट फादर मायकल होते. त्यांचं पूर्ण सपोर्ट आम्हाला होता आणि देवाच्या कृपेने आम्ही वसई सर्व्हिस टीम वरती आणि आम्ही वसई डायसिस वरती आणि आपल्या भारतभर आम्ही खूप फिरलेलो आहोत. रिट्रीट कंडक्ट केलेले आहे डायसिस लेवलवरती वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे डायसिस मध्ये दुसऱ्या स्टेट्स मध्ये जाऊन आम्ही रिट्रीट कंडक्ट केलेली आहे आणि देवाने सामर्थ्य उपयोग ग्रेस मिनिस्ट्रीचा आमचा उपयोग केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तर ब्रायनने सांगितल्याप्रमाणे ती आमची फर्स्ट युथ रिट्रीट होती आणि त्या युथ रिट्रीट मध्ये त्याचं फळ म्हणजे आम्ही कधी कधी विचार करतो की ना की आता हा फळ म्हणजे एक ब्रायनच एक त्या रिट्रीट मध्ये फर्स्ट रिट्रीट मध्ये. आणि ती रिट्रीट कधी आम्ही ठेवली होती, कारण जेव्हा मी प्लॅनिंग करत होतो कधी ठेवायची आम्हाला सुद्धा डेट्स मिळत नव्हते. ती रिट्रीट आम्ही कधी ठेवली, डिसेंबर महिन्यामध्ये. आणि ती मला as far as I remember 27, 28, 29 डिसेंबर ते लग्नाचं सीझन होता. आम्ही सुद्धा रिट्रीट जेव्हा ठेवली, फादर बोलले येतील का कोणी, युथ रिट्रीट कोणी येतील का? आम्ही सांगितलं ठेवूया, देव आपल्याला देईल आणि आम्हाला रजिस्ट्रेशन आम्ही फुल तयारीने रजिस्ट्रेशन मिळते. प्रार्थना मध्यस्थी आणि आला आणि देवाचा स्पर्श की आता हा गेल्या किती वर्षापासून देवाने त्याला आशीर्वाद देऊन आता तो बघा एक आपल्या चर्चमध्ये सुद्धा दृढीकरण कॉन्फर्मेशनचा अॅनिमेटर आणि कार्य सुरू आहे. तो एक झाला, पण असे किती आहेत जे साक्ष देऊ शकतील की प्रभूने त्यांच्या जीवनामध्ये काय काय केलेला आहे. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये सुद्धा ना प्रभूने मला स्पर्श केला, प्रभूने माझं जीवन बदललं. आणि त्यावेळेला ना ब्रदर ब्रायन लोगो आता ते रोम मध्ये आहे, ते एक दिवस माझ्या घरी आले होते बोलण्यासाठी की तू प्रार्थना एवढा जातो की तू म्हणजे त्याचं प्लॅन असं होतं की फादर बनवण्यासाठी मला की फादर बनव. मी त्या दिवशी घरी नव्हतो, माझे आई वडील होते. मी प्रेयर मिटिंगला मरीन लाईन्सला गेलो होतो. तो माझ्या घरी येऊन की तुम्ही म्हणजे त्याचा प्लॅन होता की मला खेचण्यासाठी, परंतु देवाने मला माहित होतं की मी फादर होण्यासाठी देवाने मला माहित होतं की देवाने मला निवडलंय की ले पर्सन राहून देवाची सेवा करायची आहे. हालेलुया. कारण ले पर्सन राहून आणि केली आणि तेव्हा मिनिस्ट्रीची सुरुवात झाली. अजूनपर्यंत ब्रायन लोगो फादर ते आता डीन ऑफ द
ग्रेगोरियन पॉन्टिफिकल इन्स्टिट्यूट जे व्हॅटिकनला आहे त्याचे ते डीन आहेत, ते पण आमचे चांगले मित्र आहेत. की तेव्हा ते ब्रदर होते ना, की कसं देवाने सुंदर कार्य तुमच्या जीवनामध्ये केलं आणि ग्रेस मिनिस्ट्रीद्वारे प्रभू कसं कार्य करत आहे. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्मा जेव्हा आपल्यावर येतो, पवित्र आत्मा आपल्याला आपल्या जीवनामध्ये ना असं सुंदर कार्य करतो की आपण जे विचार केला नाही, जे कल्पना केल्या नाही, असं कार्य प्रभू आपल्या सर्वांच्या जीवनावर करू शकतो. ते माझ्या डॅडी विषयी बोलले. जेव्हा मला देवाने स्पर्श केला, मी 17 वर्षाचं होतं, 17 वर्षाचा मी होतो. आणि आमचं कुटुंब, मी, माझं डॅडी, ते टीसी, मला डॅडीला ओळखत असतील ना, पाहिलं असेल ते टीसी मास्टर ना, टीसी मास्टर असे त्यांची ओळख होती माणिकपूरमध्ये. आणि ते प्रभूने त्यांना, जेव्हा प्रभूने मला स्पर्श केला, मी रिट्रीटला गेलो होतो मुंबईला. आणि तिथे रिट्रीटला जाऊन देवाने मला 4 दिवसामध्ये, मी 4 संध्याकाळीची रिट्रीट अटेंड केली, 3 पूर्ण दिवसाची. मी 4 इव्हनिंग्स चेंबूरला गेलो. माणिकपूरला राहणारा मला कोणीतरी सांगितलं, माझ्या शेजारी, तो मला बोलवतो, अशी प्रार्थना तिकडे चालू आहे. माझं 12वीची परीक्षा झाली होती, रिझल्ट आले नव्हते आणि मी आय वॉज इन अ व्हेरी बॅड कंपनी, रॉंग थिंग. ब्रायन जसं बोललं त्याचप्रमाणे ना, मी सुद्धा जणू काय मी वाया गेलो होतो, देवळात न जात. आणि खूप राग घरामध्ये, वाईट, आणि मम्मी डॅडीला डिसओबिडियन्स आणि भांडणे वगैरे सर्व असं चालत असताना प्रभूने जेव्हा मला स्पर्श केला, मी घरी येऊन पहिल्या जर कोणाला मी प्रार्थनेविषयी आमंत्रण दिलं ते माझ्या डॅडींना. मी माझ्या डॅडींना बोलला की डॅडी मला खूप, आणि डॅडीचं माझ्यावर खूप प्रेम, ही लव्ड मी, ते आता देवा घरी आहे, ते माझ्यावर खूप प्रेम त्यांचं होतं. मी त्यांना येऊन पहिले बोललो की असं असं मी अनुभवलेलं आहे, तुम्ही सुद्धा अनुभव करायला पाहिजे. आणि माझे डॅडी कॅथलिक, परंतु श्रद्धामध्ये तेव्हा खूप कमी होते. आणि माझे डॅडीचे फ्रेंड एक मुस्लिम होते, आणि ते मुस्लिम असतात की माझे डॅडी मुस्लिम लोकांचं ना तावीज ते घालत असतात, तावीज जे असतात. आमच्या घरात सगळ्यांच्या गळ्यामध्ये तावीज होतात. कशासाठी? की तुम्हाला म्हणजे सुरक्षासाठी ना, स्कॅपलर घालण्याऐवजी, रोजरी घालण्याऐवजी मी ते आम्ही घातलो, काय घातलेलं आहे, तावीज, आणि आम्ही ते घातलेलं आहे. डॅडीने एक बोलवलं, ते काढायचं नाही, ते तावीज काढायचं नाही, ते ठेवायचा. ते कारण त्यांनी, डॅडीचे जे फ्रेंड कोणीतरी होते की हे काढायचं नाही आम्हाला. मी जेव्हा रिट्रीटला गेलो होते तिथे प्रवचन ऐकलं, आणि आता तिथे प्रवचन चालू आहे की ना, आपला प्रभू परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे, आपल्यासाठी मेलेला आहे, तो खरा देव आहे. जर तुम्ही अन्य काय तुमच्या शरीरावरती असं काही असेल जे देवाचा नाही, येशूचा नाही, तर ते काढा. आणि माझ्यामध्ये आता इकडे सांगतो की काढा, आणि मी विचार करतो की डॅडी मला काय ओरडतील, आता काय करू, मी काढू की नाही काढू. आता आम्ही तरी पण आता देवाने मला असं म्हणजे पुश दिला की ते काढ. मी काढलं तिथे, आता काय करूया, काढून मी घरी घेऊन गेलो आणि डॅडीला सांगितलं हे असं आहे. आणि तिथे आम्ही डॅडीना बोललो की हे आपण काढलं पाहिजे. पण डॅडी विचार करतो, काय झालं तुला की तू हे येऊन घरी येऊन तू काय बोलतो. परंतु डॅडी सुद्धा आले प्रार्थनामध्ये, त्यांचे नेक्स्ट रिट्रीटला ते गेले, आणि देवाने त्यांचा सुद्धा स्पर्श केला. आणि देवाने त्यांचं जीवन, जे मी त्यांना ओळखत आहे, माझ्या जन्मापासून त्यांना पाहिजे, त्यांचं सुद्धा असं परिवर्तन की आम्ही जे प्रेम शोधत होतो, जे सेक्युरिटी आम्हाला ख्रिस्तामध्ये पाहिजे होती, ते आम्हाला मिळत नव्हती. आम्हाला वाटत की कारण तुम्ही आजारी पडणार नाही, हे घाला ते घाला, मी सगळं ट्राय केलं. परंतु मग आम्ही ते काढलं आमच्या शरीरामधून. ख्रिस्ताला आम्ही पूर्णपणे आणि आमचं कुटुंबामध्ये स्वीकार केला. हालेलुया, हालेलुया. माझ्या डॅडीचं जे जीवन परिवर्तन झालं की त्यांच्या, हे सांगू शकतो की पवित्र आत्म्याचा स्पर्श जे त्यांना सुद्धा मिळाला. देवाने त्यांचा अशा प्रकारे वापर केला की प्रेम ओव्हर मिनिस्ट्री, प्रार्थना ते बोलत होते, ते करत होते. देवाने त्यांचा चांगला वापर केला, आणि त्यांच्या शेवटपर्यंत त्यांना कॅन्सर झाला. आणि आम्हाला जेव्हा कळलं की त्यांना कॅन्सर झाला, आणि जेव्हा ते शेवटपर्यंत
त्यांचं जीवन असं परिवर्तन झालं की त्यांनी लोकांसाठी प्रार्थना केली की त्यांना जे पाहायला येत होते कॅन्सरमध्ये जाताना त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना, सगळ्यांसाठी ते प्रार्थना करत होते. ते येत होते डॅडीसाठी प्रार्थना करण्यासाठी, डॅडी सांगते तुम्हाला गॉड ब्लेस यू, आणि त्यांना डॅडी प्रार्थना आशीर्वाद देऊन पाठवत होता. हालेलुया. हे आहे ना पवित्र आत्म्याचं सुंदर कार्य माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबाच्या जीवनामध्ये मी पाहिलेलं आहे. तर आज प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्मा हे बाप्तिस्मा विषयी मी सांगू इच्छितो, आणि त्यानंतर आपण प्रार्थना करणार. ज्या प्रकारे आम्ही रायने साक्ष दिली, आम्ही प्रार्थना केली पवित्र आत्मा येण्यासाठी, आणि आपल्या प्रत्येकावर योएल संदेशाने सांगितल्याप्रमाणे की योएल संदेश की गॉड विल पोर आउट हिज स्पिरिट ऑन ऑल फ्लेश, की परमेश्वर त्याचा आत्मा प्रत्येकावर घालणार आहे, प्रत्येकावर आपला आत्मा पाठवणार आहे. आणि तो आत्मा जेव्हा आपल्यावर येईल, आपण जसे आहोत आपण तसे राहणार नाही. आपलं जीवन परिवर्तित होईल. आपला जीवन म्हणजे एक नवीन एक सामर्थ्य मिळेल, एक शक्ती मिळेल ना. म्हणजे आज मी खूप असे साक्ष ऐकलेले आहेत की आम्ही अनुभवलेले आहे की पहिले मागे बसणारे आता पुढे येऊन साक्ष देतात आणि येऊन ते सांगतात की प्रभूने आम्हाला आमचं जीवन बदललेलं आहे, आमचं जीवन परिवर्तित केलेलं आहे. हालेलुया. तर पवित्र आत्मा हे बाप्तिस्मा. आता बाप्तिस्मा हा शब्द आपण ऐकलाच असेल, आपल्या सर्वांचा बाप्तिस्मा झालेला आहे आपल्या बाळपणी ना, जे पण कॅथलिक आहेत. तर हा आता नवीन कोणता बाप्तिस्मा, की हा काय एक नवीन सॅक्रमेंट, 7 सॅक्रमेंट आहे. पहिला बॅप्टिझम, आता हा कोणता बाप्तिस्मा आहे की एक नवीन 8वा सॅक्रमेंट आहे की काय? नाही, हा सॅक्रमेंट 8वा सॅक्रमेंट नाही, परंतु हा काय आहे आपण समजण्याचा प्रयत्न करूया. याचा अर्थ असा होत नाही की बाप्तिस्माने दृढीकरण संस्काराद्वारे आपल्याला पवित्र आत्मा मिळाला नाही का? मिळाला होता. पण आता हे काय प्रकार आहे? आता पवित्र आत्माचा बॅप्टिझम हा कोणता नवीन बाप्तिस्मा आहे? असे शक्य आहे की बाप्तिस्माची कृपा आपल्यामध्ये सुस्त किंवा निष्क्रिय राहिली असावी. ही आधीच मिळाली कृपा पुन्हा जिवंत करण्याचा हा मार्ग आहे. हालेलुया. आपल्याला बाप्तिस्माच्या वेळी पवित्र आत्मा मिळाला. एक सिंपल एक्झाम्पल, आपण चहा पितो आणि चहा पितो. आता पहिल्या दिवशी खूप गोड चहा दिली होती नाही का, तुम्ही पिली? दुसऱ्या दिवशीपासून आपण चहाचा पाणी तर आम्ही सांगितलं की याच्यामध्ये खूप साखर गोड जास्त आहे की कमी करा. तर मग त्यांनी, मला माहिती नाही दुसऱ्या दिवशी कसं बिन साखरेचं बनवलं होतं नाही का, नंतर विदाऊट शुगर. आता विदाऊट शुगर चहा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही साखर घालता, 1 चमचा साखर घालता ना, आणि जेव्हा साखर घालता आणि तुम्ही ते पिता, अचानक गोड होते का? ते ढवळावी लागते नाही, त्याच्यामध्ये 1 चमचा घालावा लागतो आणि त्याला थोडा आपल्याला असं ढवळावं लागतं, त्याला स्टरिंग आपल्याला करावा लागतो. मग ते साखर जी आहे ते वरपर्यंत येते आणि मग आपण चहा पितो, तर त्याला गोडी असते. गोड झालेला हा चहा. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधूंनो, जेव्हा आपल्याला आपल्या बाप्तिस्माच्या वेळी, बालपणाच्या वेळी आपल्याला पवित्र आत्मा जणू एक साखर प्रमाणे आपल्याला मिळाला आहे आणि तो आपल्यामध्ये आहे. तो आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्माची दान, पवित्र आत्माची कृपा, पवित्र आत्माचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. परंतु एक कॅथलिक तरी पण निष्क्रिय का आहे? तरी पण पवित्र आत्मा आपल्यामध्ये का? ब्रायनने साक्ष दिली, तो पण जन्मापासून कॅथलिक आहे, परंतु देवळाच्या बाहेर मिसळा अर्थ नाही. कमिनाच्या वेळेला तो येत होता. मी तर देवळात न जाता बाहेर बसायचो. आणि आज अशी किती आहेत जे कॅथलिक जन्मापासून आहेत, परंतु कॅथलिक धर्माचा, कॅथलिक काय आहे याची गोडी मिळालेली नाही त्यांना, आणि त्यामुळे काय ते दूर राहतात. परंतु जेव्हा ती स्टरिंग जेव्हा होते आणि मग कळते की पवित्र आत्मा जे कॅथलिक आहे याच्यामध्ये किती अर्थ आहे, जीवन बदलून जातं. हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण इकडे जे आलेलो आहोत, आपल्यामध्ये आपण जे आता प्रार्थना करणार ते इकडे ही रिट्रीट इज चमचा घेऊन एक स्टरिंग आहे, एक आपल्याला
देव जणू काय आपल्यामध्ये आपल्याला ढवळत आहे, आपल्याला तो हलवत आहे आणि आपलं जीवन तो पूर्ण परिवर्तित करणार आहे. असे अनेक कॅथलिक आहेत ज्यांनी बप्तिस्मा घेतला आहे, दृढीकरण संस्कार घेतले आहे, धार्मिक विधींमध्ये भाग घेतात, मिसळला जातात, परंतु वर पाहता ते श्रद्धेचे उत्साही जीवन जगत नाहीत. उत्साही जीवन जगत नाही. हालेलुया. क्लॅरिस सुद्धा चांगली प्रेझेंटेशन करत होती नाही का, तरुणी, आणि मला खूप त्याचा आनंद मला सुद्धा वाटला की कशी ते चांगली प्रेझेंटेशन करत आहे. आणि दुसरे पण आमचे मेंबर्स आहेत ना, एक ॲनास्तासिया सुद्धा काही वर्षापूर्वी आमच्या बरोबर होती, ती आता रोम मध्ये ती गेलेली आहे. तिचा सुद्धा अनुभव असंच होतं की ती सुद्धा प्रेमाच्या शोधामध्ये होती आणि वाटलं की मला हा बॉयफ्रेंड मिळाला तर माझं जीवन बनलेल, तो बॉयफ्रेंड मिळाला, आणि ते सर्व ट्राय करून शेवटी मिळत नव्हता. तिने सुद्धा साक्षी दिली की मी हात माझं कापलं वगैरे, सुइसाइड अटेम्प्ट केलं. परंतु जेव्हा पवित्र आत्माचा अनुभव तिला मिळाला, प्रिय बंधूंनो, तिचं जीवन बदललं आणि ते आमच्या बरोबर किती वर्ष तिने देवाची सेवा करून रिट्रीट वगैरे मध्ये आता ती इकडे आहे, रोम मध्ये आहे ना, तिथे ती म्हणजे ती पोपला भेटलेली आहे. पोपाने आपला पोप लिओ त्यांनी हातात हात मिळवून ती भेटलेली आहे आणि ती तिथे जाऊन तिचं ते काम तिथे करत आहे. प्रेज द लॉर्ड. मिसळ न जाणारे, प्रार्थनेमध्ये न भाग घेणारे, काय झालेला आहे की उत्साह ती गोडी, ही देवाची गोडी. आज सकाळी सुद्धा फादर आपल्याला बोलले, भीती आणि प्रीती. भीतीपासून परिवर्तन प्रीतीमध्ये, की आता आपल्याला गोडी मिळालेली आहे आणि मी देवाच्या मागे लागलेलो आहे, देवाला मी सोडणार नाही. प्रेषितांनी सुद्धा तेच अनुभव घेतला. पहिले तर त्यांच्यामध्ये भीती होती. पीटर की 3 वेळा त्याने नाकारलं येशू ख्रिस्ताला, परंतु जेव्हा पेंटेकॉस्टची पवित्र आत्मा येतो त्याच दिवशी तो उभा राहून बोलतो. जेव्हा त्यांना येऊन तुम्ही वाचलं असेल अध्याय 2 मध्ये की ह्यांनी सकाळी घेतलेली आहे, सकाळीच घेतली. पण पीटर सकाळी कोण घेतो का? आपल्याकडे घेतात नाही का? ते जेरुसलेम मध्ये घेत नव्हते. तिथे सकाळी आधी तो उभा राहून तो म्हणतो की हा आत्मा आम्हाला मिळालेला आहे. शिवयला सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्मा. पहिला प्रहर म्हणजे टाइम किती असेल? त्याच्यात शब्द वापरला पहिल्या प्रहरी. तिथे चालू व्हायचं 12. अच्छा. 6th hour, 9th hour. येशूला क्रॉस वरती 6th hour म्हणजे 6वा तास वरती, पण तो मेला 9वा तास म्हणजे तू आपले 3 PM. ओके. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. श्रद्धेचा उत्साह ते मिळते, ते मला मिळालेला आहे. त्यामुळे इकडे प्रभूची सेवा करण्यासाठी ना गेल्या 25-26 वर्षापासून ग्रेस मिनिस्ट्रीमधून 17व्या वर्ष माझ्या जीवनाच्या, तेव्हापासून जे प्रभूच्या मागे लागलेलो आहे. बरेच काय आम्ही माझ्या जीवनामध्ये मी निवड केली ना, प्रभूची निवडलेलं आहे. अजूनपर्यंत प्रभूची सेवा करत आहे. प्रभूने माझं जीवन बदललेलं आहे, कुटुंबाला आशीर्वादित केलेला आहे. हे सर्व कारण पवित्र आत्मा तो माझ्या अंतःकरणामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. हालेलुया. जेजुईट धर्मगुरू आहे फ्रान्सिस सलिवान या नावाचे. ते म्हणतात संत थॉमस ॲक्विनास जे डॉक्टर ऑफ द चर्च, त्यांच्या काही लेखन घेऊन ते म्हणतात एखाद्या व्यक्तीला, हे सेंट थॉमस ॲक्विनास म्हणतात डॉक्टर ऑफ द चर्च, की एखाद्या व्यक्तीला त्याची म्हणतात मिळालेली कृपा मोकळी किंवा बंधमुक्त करण्यासाठी पवित्र आत्म्याचे नवीन वर्ष अनुभवण्याची आवश्यकता आहे. हालेलुया. हा गिफ्ट आहे. हा गिफ्ट जेव्हा आपल्याला कोणी गिफ्ट देतो त्याला गिफ्ट रॅपिंग पेपर असतो, त्याला चांगला रिबीन बांधलेली असते. जोपर्यंत मी ते उघडत नाही, ते गिफ्ट रॅपिंग पेपर मी काढत नाही, आतमध्ये काय आहे ते मी पाहत नाही आणि ते त्याचा वापर करत नाही, माझ्यासाठी काहीच उपयोगीचा नाही. ते आपल्याला बाप्तिस्मा मिळाला तेव्हा गिफ्ट मिळाला. आणि इकडे लिहिलेला आहे जो की हा जो अनुभव आहे, हा अनुभवामुळे मिळालेली कृपा मोकळी होते. ते गिफ्ट ओपन होते आणि ते गिफ्ट बंदमुक्त होते.
पवित्र आत्म्याचे नवीन वर्षा व न्यू सेंडिंग ऑफ द स्पिरिट त्यांच्यावर येतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. 2 तिमोथेस पत्र 1:6 मध्ये ज्याप्रमाणे तिमोथेला देवाच्या देणगीला, पूर्वी मिळालेली देणगीला, इकडे देवाचे जे कृपादान तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. आता बघा, देवाचे जे कृपादान तुझ्या ठाई आहे, तिमोथेला ते मिळाले होते, जे आपल्याला मिळाले आहे, पण संतबोधकाने ते प्रज्वलित कर. फॅन इनटू फ्लेम. जे तुला मिळालेलं आहे ते ढळलं पाहिजे. दॅट शुड बी स्टर्ड. ते स्टरिंग झाली पाहिजे. ते आग आहे, त्याला आपण वारा घातला पाहिजे, आणि ते वारा घालतो तेव्हाच ते आग प्रज्वलित होते. प्रिय, ते धधक ते होऊ लागते ना, ते आग, ते तू प्रज्वलित कर. त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा बाप्तिस्माच्या कृपादाने जागृत करण्याचे आव्हान आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पोप फ्रान्सिस सुद्धा त्यांनी त्यांच्या पेंटेकॉस्टच्या दिवशी मला वाटते 2015 किंवा कोणत्या तरी वर्षी ते सुद्धा बोलले होते की हा जो अनुभव आहे, हे नॉट ओनली पोप फ्रान्सिस पण पोप जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिक्ट 16वे हे सुद्धा बोललेले आहे की हा जो अनुभव आहे, पवित्र आत्माचा अनुभव, याला तुम्ही पुन्हा प्रज्वलित करा आणि हा अनुभव स्वीकारा. प्रेज द लॉर्ड. हे चर्चमध्ये बरेच लोकांना माहित नाही की हे स्वीकारण्याची आवश्यकता आहे, की त्याद्वारे माझं ख्रिस्ती जीवन, माझं जे ख्रिस्ती धर्म आहे ते उत्साहित बनतो आणि प्रभूची सेवा करण्यास परिवर्तन होतो. प्रेज द लॉर्ड. आता फादर रेनेरो कंटालामेसा विषयी मला सांगावंसे वाटत आहे. फादर रेनेरो कंटालामेसा हे कोण आहेत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. याच्या जीवनामध्ये काय झालं आणि काय परिवर्तन घडलं ते सांगू इच्छितो. पहिला आपण हे वाचूया. ते हे इटली मध्ये जन्मलेले आणि 1958 मध्ये धर्मगुरू झाले. एक फ्रान्सिस्कन कॅपुचिन कॅथोलिक धर्मगुरू ते आहेत. ते मिलान, इटलीच्या मिलान येथे कॅथोलिक विद्यापीठात प्राचीन ख्रिस्ती धर्माच्या इतिहासाचे माजी प्राध्यापक आहेत. ते प्रोफेसर होते. ते इटलीच्या प्रोफेसर होते आणि ते प्रोफेसरचं काम करत होते. धर्मगुरू असून त्यांनी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्माचा अनुभव घेतला. बोला प्रेज द लॉर्ड. धर्मगुरू, बाप्तिस्मा मिळालेला आहे, पवित्र आत्मा मिळाला आहे आणि ते फादर सुद्धा आहेत, धर्मगुरू आहेत. परंतु त्याच्यानंतर त्यांना एक अनुभव मिळाला, तो म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्माचा अनुभव. जेव्हा त्यांना मिळाला ते त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये खूप परिवर्तन घडून आलं. 1976 मध्ये कॅन्सस सिटीच्या प्रवासामध्ये ते प्रवास करत होते. त्याच्या दरम्यान पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेतल्यानंतर फादर कॅन्टालामेसा यांचे जीवन पूर्णपणे बदलले. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा प्राप्त झाल्यामुळे शास्त्र वचनाबद्दलचे जे प्रेम निर्माण होते ते अविश्वसनीय आहे असे फादर कॅन्टालामेसा म्हणतात. की पवित्र आत्मा प्राप्त, ते प्रोफेसर होते, परंतु आता पवित्र आत्मा जेव्हा त्यांना मिळाला तर ते प्रेम जे देवाच्या वचनासाठी जे निर्माण होते ते अविश्वसनीय आहे. जणू काय प्रेम ओतले गेलेले आहे त्याच्यामध्ये, आपल्यामध्ये, की हा एक वेगळाच हा प्रेम असा निर्माण होतो आपल्यामध्ये की हा कुठून आला, हा पवित्र आत्मा जागृत झालेला आहे माझ्यामध्ये. त्याच्यानंतर ते कॅथोलिक कॅरिझमॅटिक रिन्युअल मध्ये ते भाग घेऊ लागले आणि नूतनीकरणाच्या चळवळीत सामील झाल्यानंतर 1980 मध्ये पहा आता त्यांच्या जीवनामध्ये पुढे काय घडते. पोप संत जॉन पॉल द्वितीय यांनी त्यांची पोपच्या व्हॅटिकनसाठी उपदेशक, प्रीचर म्हणून नियुक्ती केली. ही सामान्यतः 5 वर्षाची नियुक्ती असते. ती 5 वर्षाची नियुक्ती आजपर्यंत म्हणजे 44 वर्ष अजून सुरू आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू भगिनींनो, फादर रेनेरो कंटालामेसा ते कोण आहेत? आता ते कार्डिनल झालेले आहेत. कार्डिनल, त्यांना फादर पासून आता ते डायरेक्टली त्यांना कार्डिनल बनवलेलं आहे.
ते व्हॅटिकन मध्ये पोपला रिट्रीट देत होते. पोप जॉन पॉल दुसरे यांना त्यांनी रिट्रीट दिलेला आहे. त्याच्यानंतर पोप बेनेडिक्ट 16वे त्यांना बदललं नाही, त्यांनाच ठेवलेलं आहे. पोप बेनेडिक्ट 16वे यांना रिट्रीट फादर रेनोरा कॅन्टॅनामेसाला दिली. त्याच्यानंतर पोप फ्रान्सिस आले. पोप फ्रान्सिसने सुद्धा त्यांची बदली केली नाही, त्यांनाच ठेवलं. वार्षिक त्यांनी जे रिट्रीट असते, धर्मगुरूचे रिट्रीट, पोपचे रिट्रीट, बिशपाचे रिट्रीट, त्याच्यासाठी कार्डिनल रेनोरा कॅन्टॅनामेसा फादर ते रिट्रीट देतात, प्रवचन देतात, वचनात प्रभू शब्द ते देतात. परंतु रेनोरा कॅन्टॅनामेसा यांना स्वतःला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्माचा अनुभव त्याने घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हा अनुभव सर्वांनी घेतला पाहिजे. आज उपस्थित आपण सर्वांनी हे मागितलं पाहिजे की मला बाप्तिस्म मिळालेला आहे, दृढीकरण झालेलं आहे, परंतु पवित्र आत्म्याचा एक नवीन वर्षासाठी मी तयार आहे का, ते मागण्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करायला पाहिजे. आणि ते म्हणतात पुढे, येशू म्हणतो की आत्म्याचा अनुभव घेणे म्हणजे पुन्हा जन्म घेण्यासारखे आहे. हा एक नवीन जन्म आहे, या अर्थाने की सर्व काही जिवंत होते. फादर रेनोरा कॅन्टॅनामेसा म्हणतात सर्व काही जिवंत होते. त्यांनी अनुभव घेतला, त्याच्यासाठी सर्व काही जिवंत झालं. मी अनुभव घेतलेला आहे, माझ्यासाठी सर्व काही जिवंत झालं. माझी श्रद्धा जिवंत झाली, बायबल वाचन जिवंत झालं, बायबल जिवंत झालं. बायबल जेव्हा वाचतो तेव्हा बायबल मधून शब्द बोलायला लागतात, जणू काही येशू स्वतः बोलायला लागतो. आतापर्यंत त्या पुस्तकामध्ये वाचण्याची सुद्धा इच्छा नव्हती, त्यावर ते धूळ पडत होती, परंतु आता ते वाचून त्याचा अर्थ समजण्याला समजू शकतो. मिस्सामध्ये ते बोरिंग मिस्सा आता इंटरेस्टिंग मिस्सा झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. तेच धर्मगुरू, तेच फादर, तीच प्रार्थना, परंतु त्याच्यामध्ये आता अर्थ समजून त्याची आवड निर्माण झालेली आहे. कन्फेशन जे कधी न जात होते किंवा वर्षातून एकदा, परंतु आता वारंवार कन्फेशन करण्यासारखं वाटत आहे. हालेलुया. म्हणजे सर्व काही जिवंत होते, सर्व काही जिवंत होते. खूप अशी गाणी आहेत ना की येशू जब से मेरे दिल में है सब नया नया बन गया, सब नया नया बन गया. ये प्रभू येशू करता है. हालेलुया. पुढे ते असेही म्हणतात, पवित्र आत्मा काही बदलत नाही, म्हणजे तो तुमचं पर्सनॅलिटी बदलत नाही, परंतु तो सर्व काही बदलतो. तो काही बदलत नाही, म्हणजे जे आहे ते तसंच आहे. मी दिसतो तसा, मी तसाच आहे, म्हणजे बऱ्याच वेळा स्थिती आहे तसेच आहे, परंतु अंतकरण सर्व काही बदलतो, हृदय बदलतो. हालेलुया. येशूने आधीच सांगितलेल्या आणि स्थापित केलेल्या गोष्टींमध्ये तो काही जोडत नाही. आता मिस्सा पण आहे, ते आहे तसंच, तेच वाचन आहे, त्याच्यामध्ये तो काही जोडत नाही. बायबल तोच आहे. तो पवित्र आत्मा आता येऊन नवीन काय बायबल लिहिणार नाही, तोच आहे, परंतु तो येशूने सांगितलेल्या आणि केलेल्या सर्व गोष्टींना आज तो जिवंत करतो. हालेलुया. प्रॉडिगल सनची स्टोरी आपण ऐकली, ते आपण तेच आहे, ते बदललेले नाही, परंतु त्या स्टोरीला तो जिवंत करतो. आपण कोणता तरी बायबलचा अध्याय वाचतो, त्याला तो जिवंत करतो, त्याच्यामध्ये गोडी निर्माण करतो. हा आहे पवित्र आत्माचा काम, जो येशूचे कार्य साध्य करतो, जो साकार करतो, जो येशूचे कार्य पुन्हा प्रत्यक्षात आणतो. पवित्र आत्मा हा एक नाते आहे, एक व्यक्ती आहे. तो देव पिता आणि पुत्र यांच्यातील वैयक्तिक प्रेम आहे. आता आपण एक काल रूझवेल्ट बोलला, पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा इकडे रेनोरा कॅन्टॅनामेसा म्हणतात, आणि हे पण संतांचाच संदेश आहे, बायबलचा संदेश आहे की तो देव पिता आणि पुत्र यांच्यातील वैयक्तिक प्रेम आहे. हालेलुया. हालेलुया. विचार करा, देव बाप इकडे आहे, देव पुत्र इकडे आहे. जेव्हा देव बाप देव पुत्राकडे पाहतो, तर देव बाप देव पुत्राला जेव्हा पाहतो, तर त्याच्यामध्ये पाहूनच जे आनंद निर्माण करतो, जे प्रेम निर्माण होते, जे आपुलकी निर्माण होते, ते आपुलकी, ते प्रेम आहे पवित्र आत्मा. हालेलुया. प्रभू येशू इकडे आहे, तो पित्याचा प्रेम स्वीकार करतो आणि पित्याला तो पुन्हा प्रेम देतो, आणि तो घेतो आणि देतो, घेतो आणि देतो.
ते आपसामध्ये जे घेवाण ते आहे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा म्हणजे पिता आणि पुत्र मध्ये तो पवित्र आत्मा आहे आणि ते त्रैक्य आहे. हालेलुया, हालेलुया. आता हा समजण्यासाठी आपण नाही समजू शकणार हे कसं होतं. म्हणजे देव तीन आहेत का? आता नाही, देव एकच आहे. ते देव आहे. 1 + 1 + 1 = 1 + 1 + 1 = 1. सायंटिस्ट आणि मॅथमॅटिशियन, हाऊ इज इट पॉसिबल? 1 + 1 + 1 = 3. नाही, पण आपण 1 + 1 + 1 = 1. हाऊ इज इट पॉसिबल? Because Trinity, 1 + 1 + 1, they are still 1. Hallelujah. प्रभूला डायलॉग वाचूया आपण. ते एक आहे आणि ते युनिटी आहे. म्हणून सी वेन आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा बायबलमध्ये सांगितलं जातं, योहानाच्या शुभवार्तामध्ये, गॉड इज लव्ह. विचार करा, लव्ह म्हणजे काय? लव्ह म्हणजे आय लव्ह समबडी. टू लव्ह म्हणजे कोणातरी मी प्रेम करतो तरच लव्ह आहे ना, नंतर मी एकटा हाऊ कॅन बी लव्ह? ट्रिनिटी मध्ये लव्ह आहे. फादर लव्हज द सन, सन लव्हज फादर, म्हणून दॅट इज लव्ह. गॉड इज लव्ह. आणि जेव्हा गॉड म्हणतो की लव्ह, म्हणून प्रेमसाठी एकमेक आपल्याला लागतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता बघा, हा पवित्र आत्मा, विचार करा, फादर काल बोलले ना की सकाळी त्या प्रवचनामध्ये आपल्याला बोलले ना, एक मुलगा की तो शेवटची बियर त्याने घेतली ना लग्नापूर्वी, आणि तो बोलला आता 15 वर्ष झाले मी ते बियर घेतलेला नाही. आणि त्याने प्रश्न विचारला कशामुळे? सर्व उत्तर दिलं प्रेमामुळे. हालेलुया, बिकॉज ऑफ लव्ह. ते आहे मानवी प्रेम. येस, मानवी प्रेम आहे पती पत्नीमध्ये. जर मानवी प्रेम मध्ये एवढा पॉवर आहे की मी बियर सोडू शकतो, मानवी प्रेम, त्याला त्याच्या पत्नीचं प्रेम जे मिळते त्या प्रेमाखातर तो बियर सोडू शकतो, तर विचार करा की जो खरा जो प्रेम आहे, तो प्रेम जर मला मिळतो तर माझ्या बरोबर काय काय होऊ शकतो. हालेलुया. विचार करा की एक मुलगा आणि मुलगी जेव्हा प्रेमामध्ये पडतात, तर प्रेमामध्ये इतकी पॉवर असते की तिचं प्रेम तिला खुश करण्यासाठी, तिचं प्रेम जे मला मिळालेलं आहे तिला खुश करण्यासाठी तो दारू सोडू शकतो, कोणी नोकरी घेऊ शकतो, काय पण करू शकतो, कारण प्रेम मध्ये इतका पॉवर आहे. विचार करा की देवाचा प्रेम जो खरा प्रेम आहे, असे रेनोरा कंटालमेसा काय म्हणतात, जर मानवी प्रेम 2 लोकांचे जीवन बदलू शकते, तर कल्पना करा की पवित्र आत्मा जो व्यक्तिशः प्रेम आहे, जेव्हा तो एखाद्या व्यक्तीवर येतो आणि जेव्हा त्याला स्वीकारले जाते, त्याचे स्वागत केले जाते, तो काय काय करू शकतो. हालेलुया, हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ये पवित्र आत्मा, ये भीतीच्या आत्मा, ये पवित्र आत्मा माझ्या अंतःकरणामध्ये ये. हालेलुया. आपल्याला आपलं हृदय उघडायचं आहे हा स्वीकार करण्यासाठी. हे स्वीकार करण्यासाठी बघा, जर मानवी प्रेम त्याच्यामध्ये पॉवर, आज फादर बघा कसे बोलले, त्याच्यामध्ये इतका पॉवर आहे की 15 वर्ष त्याने बियर घेतली नाही. बायकोच्या प्रेममुळे तो बायकोवर प्रेम करतो, बायको त्याच्यावर प्रेम करते. देयर इज पॉवर इन लव्ह. तर रेडोरो कंटालमेसा म्हणतात, जर मानवी प्रेम 2 लोकांचे जीवन बदलू शकते, तर कल्पना करा की पवित्र आत्मा जे स्वतः प्रेम आहे, व्यक्तिशः प्रेम आहे, जेव्हा तो एखाद्या व्यक्तीवर येतो आणि तुम्ही जे तो प्रेम स्वीकार करता, पत्नीचा नाही, पतीचा नाही, गर्लफ्रेंडचा नाही, बॉयफ्रेंडचा नाही, खरा शुद्ध प्रेम, तर तो काय काय करू शकतो. हालेलुया. त्यामुळे पेत्र ते मरायला तयार झाले. सेंट लॉरेन्स तो गरम तेल मध्ये सुद्धा त्याला जेव्हा फ्राय जाऊन काही करण्यात आला, तर जेव्हा त्याला फ्राय करत होते, बोलला माझी एक बाजू तुम्ही तळलेली आहे, आता मला तुम्ही उलटा करा आणि दुसरी बाजू सुद्धा माझी तळायला ठेवा. कुठून आला हा पॉवर?
हा प्रेम अंतःकरणामध्ये आला. हालेलुया, हालेलुया. हे फक्त तेव्हाच्या काळासाठी लोकांसाठी नाही प्रिय बंधूंनो, आपल्या आजसाठी आपण जीवन जगू शकतो. सामर्थ्यशाली आपण जीवन जगू शकतो. पवित्र आत्म्याचा अनुभव घेण्यापेक्षा, हे रेनोल्ड कॅन्टालमेसा म्हणतात, जे धर्मगुरू होते आहेत आणि आता कार्डिनल आहे, पवित्र आत्म्याचा अनुभव घेण्यापेक्षा अधिक फायदेशीर अनुभव असू शकत नाही. हालेलुया. हा अनुभव पवित्र आत्म्याला स्वीकार करून, त्याचा फायर स्वीकार करून, त्याचा अग्नी स्वीकार करून, याच्यापेक्षा चांगला अनुभव, फायदेशीर अनुभव, ज्याच्याने तुमचा फायदा होईल, तुम्ही चांगले ख्रिस्ती बनू शकाल, याच्यापेक्षा चांगला अनुभव मिळू शकत नाही. आता ही जी आम्ही रिट्रीट ठेवत आहोत, तर जवळजवळ कॅथलिक कॅरिस्मॅटिक चळवळ जे विश्वभर आज आहे, म्हणजे एक्झाम्पल देतो, भारतामध्ये पोट्टा, कल्याण, टागोर आश्रम ना, पोट्टामध्ये रिट्रीट चालतात, टागोर आश्रममध्ये रिट्रीट चालतात, अनेक ठिकाणी रिट्रीट चालतात. वसई सर्व्हिस टीम आहे, बॉम्बे सर्व्हिस टीम आहे, आणि रेनोल्ड कॅन्टालमेसा जे म्हणतात, तिथे त्यांनी अनुभव घेतली कुठेतरी रिट्रीटमध्ये वगैरे, प्रार्थनेमध्ये ते घेतलेले. याची सुरुवात कधी झाली? आता आपल्याला माहिती आहे, पेंटेकॉस्ट 2000 वर्षापूर्वी सुरुवात झाली, पवित्र आत्मा आला. परंतु कॅथलिक चर्चमध्ये एक काळ होता की हा चळवळ, ही जी चळवळ आहे, जणू काही शांत झाली होती, जणू काही शांत झाली होती. आणि ही प्रार्थना जणू काय नव्हती, कॅरिस्मॅटिकची प्रार्थना, अन्य भाषेमध्ये प्रार्थनाची, जणू काही एक शांतता आली होती. परंतु 1967 मध्ये हे एक नवीन स्टार्ट झाली. बोला प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा बघतो की आता सगळं काही थंड झालेलं आहे, शांत झालेलं आहे. पवित्र आत्म्याने जणू काय हे चर्च पुन्हा पवित्र आत्म्याला प्रज्वलित करायचे आहे. तर पवित्र आत्म्याने काय केले पहा, 1967 मध्ये रोमन कॅथलिक चर्च मधील कॅरिस्मॅटिक नीतीनीकरणाची सुरुवात, तिथून कॅथलिक कॅरिस्मॅटिक रिन्युअलची सुरुवात एक रिट्रीट द्वारे झाली. ते जेव्हा रिट्रीट मध्ये येऊन, कॉलेज स्टुडंट्स होते, कॉलेजचे स्टुडंट्स, ते येऊन एकत्र येऊन प्रार्थना करत होते. प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याची प्रार्थना अचानकपणे पेंटेकॉस्टच्या दिवशी जे अनुभव झालं होतं, ते अनुभव त्यांनी घेतला. त्याच्या सर्वांवर पवित्र आत्मा आला, त्यांचं जीवन बदलून गेलं. बोला हालेलुया. तिथून ते गेलं आणि सगळीकडे अशा प्रकारे पसरलं. काही लोकांना वाटलं की आता मणिपूरमध्ये सुद्धा ना, जेव्हा ते आलं, हे काय आहे, ही कोणती प्रार्थना आहे, हे काय आलं, हे स्वीकार झालं नाही. जेव्हा 1967 मध्ये सुरुवात झाली, लोकांना संदेह आला की हा पेंटेकॉस्ट आहे, आपला कॅथलिक नाही, हे पेंटेकॉस्ट लोकांची प्रार्थना आहे. परंतु पोपने सुद्धा हे पाहिलं आणि त्याच्यावरती ना कार्डिनल सुनेन्स नावाचे कार्डिनल, त्या टायमाला पोपने अपॉइंट केलं की जाऊन पहा हे काय. आणि त्यांनी पाहिलं एक खरा पवित्र आत्माचाच आहे आणि कॅथलिक चर्च साठी हे आहे. तर त्याला मान्यता मिळाली. प्रेज द लॉर्ड. आणि ही मान्यता जी मिळालेली आहे, त्यामुळे सगळीकडे आता रिट्रीट, आणि तोच अनुभव जे पेंटेकॉस्टवर मिळाला, तोच अनुभव जे 1967 मध्ये मिळाला, तोच पेंटेकॉस्ट अनुभव जे ब्रायनला मिळाला, जे मला मिळाला, ते सर्वांना मिळण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला संधी देत आहे. आणि त्या रिट्रीट मध्ये भाग घेतलेला एका व्यक्ती, त्याचं नाव नाही आहे, परंतु त्यांनी 1967 मध्ये जो अनुभव घेतला रिट्रीट द्वारे, तो अनुभव आपण सुद्धा घेऊ शकतो. त्याला काय मिळाला पहा, तो काय म्हणतो, आमचा विश्वास जिवंत झाला. हालेलुया. विश्वास अचानकपणे जणू काय एक ना फायर येतो. आता मी तुम्हाला सांगतो ना, एक एक्झाम्पल देतो. कधी एक दिवस असं झालं होतं की आमच्या घरामध्ये ना, एक आमचा जो लाइटर आहे, गॅस लाइटर, तो खराब झाला होता आणि तो बंद पडला. आता आमच्या घरामध्ये जेवण बनवण्यासाठी सगळं काही आहे, गॅस आहे, जेवण बनवण्यासाठी संडे आहे, चिकन वगैरे सगळं रेडी आहे, सर्व तयार आहे. परंतु फक्त एक गोष्टी कमी आहे की जेवण बनवण्यासाठी कमी आहे. ते काय आहे? कमी लायटर्स नाही आणि मॅचबॉक्स नाही, कोणी सिगरेट स्मोक वगैरे करत नाही, काहीच नाही. आमच्याकडे दुसरं काही लायटर नाही त्यावेळेला. परंतु हे माझ्या लक्षात का आलं की सगळं काही आहे, जेवण आहे, सगळं काही रेडी आहे, फक्त एकच गोष्टीची कमी आहे. सगळं काही आहे,
लायटर नाही आहे. आता लायटर शेजारी बोलून जरा लायटर दे, त्यापेक्षा एक लायटर घेऊन येतो. मी जाऊन एक पुन्हा तो गॅस सिलेंडर बिघडला होता, एक नवीन गॅस सिलेंडर, आणि फक्त एक गॅस सिलेंडरचा एक तो दाबला आणि ते गॅस सुरू झालं, जेवण तयार झालं. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, तो लायटर, तो फायर आपल्याला पाहिजे. बोला प्रेज द लॉर्ड. आपली जे श्रद्धा, आपलं जो जीवन आहे, जोपर्यंत फायर येत नाही, जोपर्यंत फायर पेंटेकॉस्टचा येत नाही, जोपर्यंत सुसाट्याचा वारा येत नाही आपल्यावरती, तर आपलं जीवन अनकुक्ट आहे. आपलं जीवन तो तसंच आहे. परंतु तो फायर जेव्हा येतो, एव्हरीथिंग बिकम्स ब्युटिफुल. बोला हालेलुया. आमचा विश्वास जिवंत झाला. आमचा विश्वास एक प्रकारचे ज्ञान बनले आहे. अचानक अलौकिकता स्वाभाविक पेक्षा अधिक वास्तविक बनले आहे. एव्हरीथिंग सुपर नॅचरल. वी स्टार्टेड टॉकिंग ऑन सुपर नॅचरल. वी स्टार्ट सीइंग सुपर नॅचरल थिंग्स हॅपनिंग. सुपर नॅचरल हिलिंग व्हायला लागले, मिरेकल व्हायला लागले, संदेश यायला लागले, आणि काय काय घडू लागले, कसं काय होऊ लागलेलं आहे. एव्हरीथिंग स्टार्ट्स बिकमिंग सुपर नॅचरल. दॅट इज दैट लाइटर. एक फायर एक किक स्टार्ट मिल गया, इग्नाइट हो गया, जल गया है ना, की आग लग गया है. थोडक्यात येशू ख्रिस्त आमच्यासाठी एक वास्तविक म्हणजे ऍक्च्युअल व्यक्ती आहे. येशू ख्रिस्त फक्त फोटो फ्रेम मध्ये नाही, आमच्या घरामध्ये फोटो फ्रेम आहे, परंतु तो फोटो फ्रेमच्या बाहेर आलेला आहे आणि आमच्या बरोबर आता तो राहत आहे. बोला हालेलुया. काही ख्रिस्ती लोकांसाठी जीसस इज ओनली इन द फ्रेम, परंतु आता जीसस फ्रेमच्या बाहेर आमच्या बरोबर फिरतो, चालतो, आमच्या अंतःकरणात आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त आमच्यासाठी एक वास्तविक ऍक्च्युअल व्यक्ती आहे. एक वास्तविक व्यक्ती जो आमचा प्रभू आणि जो आमच्या जीवनात सक्रिय आहे. आम्ही नवीन करार आता प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ अशा प्रकारे वाचतो जणू तो शब्दशः खरा आहे. आम्ही नवीन करार वाचतो, बायबल वाचतो, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक ओळ अशा प्रकारे आता मी वाचतो जणू काय तो शब्दशः खरा आहे. प्रार्थना आणि संस्कार ही खरोखरच आमची रोजची भाकर बनली आहे. त्या आम्ही आमच्यासाठी चांगल्या म्हणून ओळखतो. शास्त्र वचनावर प्रेम, ख्रिस्त सभेवर प्रेम, जे मला कधीही शक्य वाटले नाही. इतरांसोबतच्या आमच्या नातेसंबंधांमध्ये परिवर्तन, गरज आणि अपेक्षेपेक्षा जास्त साक्ष देण्याची शक्ती, हे सर्व आमच्या जीवनाचा आता भाग बनले आहे. हालेलुया. शक्ती मिळालेली आहे, शक्ती मिळालेली आहे साक्ष देण्यासाठी, इतरांसमोर येशू ख्रिस्त विषयी सांगण्यासाठी शक्ती मिळालेली आहे. नातेसंबंध सुधारले. जे मी अनुभव घेतला की मला जेव्हा पवित्र आत्म्याचा अनुभव मिळाला, तर आमच्या कुटुंबामध्ये 4 जणांचा कुटुंब छोटासा, बट इट वॉज नॉट लव, त्याच्यामध्ये प्रेम नव्हता, पण आता ते नातेसंबंध सुधारले. आपसामध्ये क्षमा झाली. तेच नाही, परंतु मला जेव्हा अनुभव मिळाला, तर ब्रदराने का सांगितलं ना, फोन करा. किती लोकांनी फोन लावला सांगा मला. ते बोलले होते ना, फोन लावा, आजच फोन लावा. मी सांगतो मी काय केलं. मी पहिले रिट्रीट जेव्हा अटेंड केली होती, जेव्हा माझं जीवन बदललं, ते सर्व जे लोक होती ज्यांच्या बरोबर माझा फाईट नाही, फॅमिली फाईट. आपला प्रॉब्लेम आहे फॅमिली फाईट. त्याच्यामध्ये आपण बघतो नाही, कधी कधी आई वडिलांचं कोणाबरोबर भांडण झालं तर काय, आपण पण बोलत नाही, कारण त्यांची कट्टी झाली म्हणजे आमची पण कट्टी झाली, नाही का. इन शॉर्ट तसं झालं. पण आता मी विचार केला, अरे देवाने आता आपल्याला प्रेम करायला सांगितलेलं, क्षमा करायला सांगितलेलं आहे, आणि देवाचा प्रेमाचा अनुभव मिळालाय. मी काय केलं त्या टायमाला, म्हणजे आम्ही फॉर एक्झाम्पल, एक 2 एक्झाम्पल देतो. जेव्हा आमचे एक शेजारी ना, त्या टायमाला घरामध्ये नळ नव्हते. 1992 आम्हाला घरामध्ये नळ नव्हते. विहिरीवर जात होते पाणी ओढण्यासाठी, विहिरीवर. तर आमच्याकडे 2 विहिरी होते आमच्या घराच्या बाजूला. एक विहीर जे तिथे गोड पाणी नव्हता, ते आम्ही कपडे धुवायला तिथून आम्ही पाणी काढत होतो. बागच्या बाजूला दुसरी विहीर होती, तिथे गोड पाणी, तिथे पाणी. तर जेव्हा मी पाहिलं ना की ही एक आंटी ना, त्याच्याबरोबर
बोलणं नव्हतं. ती विहिरीवर गेली आणि मला त्यांच्याशी बोलायचं होतं. कुठे गेलो? मीच सुद्धा विहिरीवर गेलो. सागरी स्त्रीप्रमाणे, शंभरीची बाईप्रमाणे मी सुद्धा गेलो आणि तिथे त्यांच्या बरोबर मी संवाद करायला सुरुवात केली. जस्ट आउट ऑफ द वे, तुम्ही कसे आहात, काय, आणि बोलू लागलो आणि मी तिथून, म्हणजे ते जे सायलेन्स होतं, वर्षानुवर्ष जे सायलेन्स होतं, ते सायलेन्स, ते आईस फाउंड होतं, ते मी मोडलं आणि त्यांच्याशी बोलून मी पुन्हा संवाद सुरू केला. ते आजपर्यंत चांगलं टिकलेलं आहे. ते रिस्पेक्ट एकमेकांना, ते रिस्पेक्ट अजूनपर्यंत चालू आहे. प्रेज द लॉर्ड. एक दुसरी एक शेजारी होती ज्यांच्या बरोबर माझं पर्सनल एक ग्रज आणि फाईट झालं होतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं की 2 वर्ष तरी मी बोललो नाही. परंतु मी बोलायची सुरुवात केली जेव्हा अनुभव मिळाला. आय वेंट टू हर आणि मी तिच्याशी बोलू लागलो की जे झालं ते झालं, आता बोल. ती मला काय बोलली की ती मला बोलले, रेमंड, इंग्लिशमध्ये ते बोलले, आय कुड नॉट बिलीव्ह दॅट यू वुड नॉट टॉक विथ मी फॉर 2 years. की तू 2 वर्ष मी विचार करू शकले नाही की तुझ्यासारखा मुलगा माझ्या बरोबर 2 वर्ष तू बोलला नाही. आणि तो दिवस होता आणि आता दिवस आहे, आमचे नाते चांगले आहे. हालेलुया, हालेलुया. आय वॉज अ पर्सन दॅट आय वुड कीप अ ग्रज दॅट आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. तुमच्या चेहऱ्याकडे मी बघणार सुद्धा नाही. मी तसं होतं. परंतु टुडे देर इज नॉट वन पर्सन ऑन दिस अर्थ की ज्याच्या बरोबर असं नाही की हाला मी बोलत नाही किंवा त्याच्याशी मी कट ऑफ केलेला आहे. बट आय कॅन से दॅट एव्हरी पर्सन, हू एव्हर, कोण पण असं नाही की ज्याच्या बरोबर मी बोलायला बंद केलेलं बोलत नाही. एनी पर्सन टुडे आय कॅन से आय कॅन गो अँड ऑन माय ओन आय विल गो अँड टॉक टू एनीबडी, इवन इफ आय एम हर्ट. इट इज बाय द ग्रेस ऑफ गॉड. हालेलुया. प्रभूला टाळ्या वाजवूया आपण. आत्म्याच्या बाप्तिस्माचा सुरुवातीचा अनुभव अजिबात भावनिक नव्हता. मी जेव्हा 17-18 वर्षाचा होता, माझा एक चुलत भाऊ सिनियर, तो मला येऊन बोलला की रेमंड, हे जो तुला जे मिळालेलं आहे ना, इट इज इमोशनल. हा थोडा वेळ टिकतो, राहतो असा, मग ते जातो. बट इट वॉज नॉट इमोशनल. त्याला वाटलं की बेबी तुला ब्रेनवॉश झालेला आहे, तो ब्रेनवॉश झालेला आहे आणि तो खूप प्रार्थना करायला, दिस इज इमोशनल, असं तो मला बोलला होता. परंतु आज माझ्या जीवनाला ना मोर दॅन 30 years आय एम फॉलोइंग द लॉर्ड अँड आय कॅन से हे भावनिक नव्हता. हा कोण बोलला? 1967 मध्ये जो अनुभव घेतला मी त्याचं पाहिलं की तो सुद्धा असं बोलला होता की हा भावनिक नव्हता. लोकांनी त्याला सांगितलं असेल की इट इज इमोशनल, बट इट वॉज नॉट भावनिक, इमोशनल. परंतु जीवन आता आमचे शांत, आत्मविश्वासाने पूर्ण, तसेच आनंदाने, शांतीने भरलेले आहे. हालेलुया. प्रिय बंधूंनी, जेव्हा पवित्र आत्मा येतो, काही गोष्टी बायबलच्या वचनातून आपण पाहूया, क्विकली काहीतरी पाहूया. एक तर रोमन्स 8:14, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. पवित्र आत्मा जेव्हा तुमच्यावर येतो तो तुम्हाला चालवतो याचा अर्थ काय की तो तुम्हाला प्रेरणा देतो, तुम्हाला मार्गदर्शन करतो, तो तुम्हाला एक गाईड करतो. हे येशू बोलला होता की ही विल गाईड यू कॅन एक्सपिरियन्स दॅट टुडे. येशू बोलला बायबलमध्ये की तो तुम्हाला गाईड करेल, मार्गदर्शन देईल, पण तुम्ही ते ऍक्च्युअली घेऊ शकता अनुभव की तो शब्द जिवंत तुमच्या जीवनामध्ये होईल की तो तुम्हाला खरोखर गाईड करतो. हालेलुया. देवाची इच्छा ना ते आहे, गॉड्स विल, नथिंग मोर, नथिंग लेस, नथिंग एल्स. ती देवाची इच्छा तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्हाला तो कृपा देईल. प्रेज द लॉर्ड. रोमन्स 8:15, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण आब्बा बाप्पा अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. रोमन्स 8:15, आपण देवाचे मुले झालेलो आहोत आणि आता आपण आब्बा पित्या बरोबर जोडलेले आहोत. दिस इज द बिगेस्ट ब्लेसिंग. प्रार्थना करण्याचं एक कनेक्शन जुळलेलं आहे. जे ते डिस्कनेक्ट झालं होतं ते आता कनेक्ट झालेलं आहे. आब्बा पिता, पवित्र आत्मा आपल्याला पित्याबरोबर जोडतो. पुढे बघा, तो आत्मा स्वतः आपल्या आत्माबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. आय एम द सन ऑफ गॉड, की तो माझा बाप आहे. आय एम अ सन ऑफ गॉड, आय एम अ डॉटर ऑफ गॉड, असं आपल्या अंतःकरणामध्ये एक आहे की आय नो इट.
दुसरं आहे ते पवित्र आत्मा जणू काय तुम्हाला ना तो ते तुम्हाला अनुभव करण्यास येतो की यू आर सन ऑफ गॉड, यू आर अ डॉटर ऑफ गॉड. हालेलुया. फक्त बुक नॉलेज नाही, हू आर गॉड, चिल्ड्रन ऑफ गॉड, बट रिअली इट विल गिव्ह यू एन एक्सपिरियन्स की आय एम अ चाइल्ड ऑफ गॉड. मी देवाचा पुत्र आहे, मी देवाचं मुलगा आहे, मुलगी आहे, असा अनुभव आपल्याला येईल. पित्याकडे जाण्याची परवानगी एफिसकारास 2:18, कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे म्हणजे आत्म्याच्या द्वारे आपण उभयताचा पित्याजवळ प्रवेश होतो. वी गेट एन एंट्री टू गॉड द फादर. आत्मा आपल्याला देवा बाप्पाकडे घेऊन जातो. हालेलुया. प्रार्थना करण्यामध्ये आपल्याला सहाय्य मिळते. हा वचन मला खूप आवडतो, रोमन्स 8:26. आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिवार्य कणण्याने मध्यस्थी करतो. प्रेज द लॉर्ड. अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. इन माय वीकनेस ही इज माय स्ट्रेंथ. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करण्यास आपल्याला तो शिकवतो. देवाचे वचन समजण्यासाठी सक्षम करतो. ब्युटिफुल ना. देवाचं वचन तुम्ही समजू शकता. एफिसकारासमध्ये लिहिलेला आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता यांनी तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा, तो आत्मा कोणता आत्मा आहे? ओळखीचा आत्मा. ओळखी संबंधीच्या व ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा तो आपल्याला प्रकट करून देतो. बायबल तो आपल्याला बायबलचा ज्ञान देतो. बोला हालेलुया. असा तो पवित्र आत्मा आहे. आपले अंतचक्षु त्याने प्रकाशित तो करतो. येशू सारखे तो आपल्याला बनवतो. आपण थोडक्यात संपूर्ण 5 मिनिटात स्क्रीन चालू आहे. तो आपल्यामध्ये पवित्र आत्म्याची फळं आणतो. प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. हे पवित्र आत्म्याचे दान, हे पवित्र आत्म्याचे फळं आपल्याला देतो. आणि याच्याकडे पहा, तो आपल्याला कृपादान देतो, गिफ्ट देतो. भरपूर गिफ्ट आहेत. परंतु आज आपण प्रार्थना करणार अन्य भाषेच्या वरदानासाठी प्रार्थना करणार. बोला हालेलुया. अन्य भाषेचं वरदान काय आहे? खूप आहे. पहिले मी इथं वाचून सांगतो. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. सार्वजनिक. प्रत्येक गिफ्ट सार्वजनिक सर्वांच्या हितासाठी असते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, तर एखाद्याला विद्येचे वचन, एखाद्याला विश्वास, तर एखाद्याला निरोगी करण्याची कृपादान. म्हणजे तुम्ही प्रार्थना कराल आणि दुसरे बरे होतील, हा पण एक वरदान आहे. अद्भुत कार्य करण्याची शक्ती, तर संदेश देण्याची शक्ती, आत्मे ओळखण्याची शक्ती, तर भाषा बोलण्याची शक्ती, भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. बोला हालेलुया. हे 9 आहेत. परंतु मी सांगू शकतो की फक्त 9. देव इज नॉट लिमिटेड टू 9. इट कुड बी 100. इतके दान आपल्याला देतो. परंतु एक दान विशेष जे आपल्याला देवाबरोबर कनेक्ट करतो, आपल्याला प्रार्थना करण्यामध्ये सहाय्य करतो, ते म्हणजे अन्य भाषेचं वरदान. ते काय आहे? ओ राबा गा राबा ला ला लाबा सांदा ला 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 लाबा गा गा राबा ला ला ओ राबा गा रे राबा ला 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 लाबा ला. आता हे काय बोलतो मी? आता हे अन्य भाषेचे वरदान आहे. आता याचा काय अर्थ काय आहे ते मी सांगू शकत नाही की याचा अर्थ काय, पण मला माझ्या आत्म्याला देवाबरोबर बोलायचं आहे. आणि देवाबरोबर बोलायचं आहे तर आपण नॉन स्टॉप. आता प्रार्थना म्हणजे किती बोलायचं ना, आपल्याला शब्द कमी पडतात, परंतु हे कंटिन्युअसली आपण 1 तास सुद्धा आपण करू शकतो. किंवा आपण कुठे रस्त्याला चालत आहोत,
ही प्रार्थना वापरू शकतो. किंवा आपण कुणासाठी प्रार्थना करतो ना, आता समजा की मला कोणीतरी सांगितलेलं आहे ना, माझ्यासाठी प्रार्थना करा. आता काय प्रार्थना करावी मला माहित नाही, कशी प्रार्थना करू, परंतु मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो. कारण अन्य भाषा म्हणजे माझा आत्मा देवाच्या आत्म्याबरोबर जुळून देवाला जे त्याच्यासाठी जे गरज आहे त्याप्रमाणे तो प्रार्थना करतो आणि देव त्याप्रमाणे त्याला आशीर्वाद देतो. हालेलुया. दिस इज अ ब्लेसिंग. हे एक आशीर्वाद आहे की आपण आता आपली मराठी नाही, इंग्रजी नाही, कोकणी नाही, हिंदी नाही, मल्याळम नाही, हे अन्य भाषेचं वरदान आहे. आणि ही कशी मिळते? ही कशी मिळते? ही मिळते म्हणजे जेव्हा आपण स्वतःला प्रभूच्या शरण जातो आणि प्रभूला म्हणतो की ना, जणू काय तो प्रेम आपल्यामध्ये पोतत आहे आणि आय वॉन्ट टू टॉक टू यू, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि आपण जीभ जणू काय प्रभूला देतो आणि आपण स्टार्ट करू शकतो हालेलुया 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 हालेलुया. आणि मी सगळं काही विसरायचं इकडे. हालेलुया, फक्त देवाबरोबर कनेक्ट. हालेलुया 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 हालेलुया. आणि मग त्याच्या पलीकडे हालेलुया हालेलुया चालू कदाचित असं आणि ओ रा रा, आणि मग शब्द येतात ओ रा 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 बगारी रा बा ला ला बा सांदारा गारी ओंदारा गारा बा ला ला बा सिगी आला बा सांदारा ओंदारा बा हाला बागारी आला बा सिबी आला ला बा. म्हणजे आपल्याला म्हणजे एक कॉन्फिडन्स मिळतो आणि एक आपल्याला शब्द देतात आणि ते आपण नॉनस्टॉप आपण करू शकतो. 5 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी, 15 मिनिटासाठी, 1 तासासाठी आपण प्रार्थना करू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि याच्याने काय होते? या प्रार्थनेने काय होते? बायबल मध्ये स्वतः लिहिलेलं आहे की जो आत्म्याने प्रार्थना करतो तो स्वतःची, ते वस मी लिहिलेलं नाही परंतु मी तुम्हाला ते देऊ शकतो, तो स्वतःची उन्नती करतो. जो आत्म्याने प्रार्थना करतो तो स्वतःची उन्नती करतो. म्हणजे तुम्ही जितक्यांदा उगाराबा सगाराबा, आता हे अशासाठी मिळालेलं नाही की आता तुम्हाला मिळाला ना बस, नाही, वापर करा. तुम्ही जितक्यांदा जणू काय तुम्ही बॅटरी चार्ज करता, तुमच्या स्वतःच्या अध्यात्माची बॅटरी तुम्ही चार्ज करता. प्रेज द लॉर्ड. हे तुम्ही बॅटरी चार्ज करता. त्याचबरोबर पवित्र आत्मा संदेश सुद्धा. आता बघा, हे भाषा बोलण्याची शक्ती आहे. मग दुसरं आहे भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती. आता कोण कोण असे सुद्धा असतात की मी आता आणि सायलेन्स, आणि अचानकपणे कोणाला तरी प्रेरणा मिळते की तो ऍक्च्युली हा बोलला, तो जे बोलला ना त्याचा अर्थ काय आहे की भिऊ नको, प्रभू म्हणतो मी सगळं काही सांभाळत आहे. अच्छा, मी हे बोलत होतो का? हे पण एक गिफ्ट आहे की कोणाला जर त्याचं ट्रान्सलेट करण्याचा गिफ्ट आहे तर ते अन्य भाषांचा अर्थ सांगण्याची सुद्धा शक्ती आहे. हालेलुया. आणि इकडे बघा खाली ना, संदेश देण्याची शक्ती. संदेश, देवाचा शब्द, ते सुद्धा प्रेरणेने मिळाले पाहिजे. असं नाही की मी आता काहीतरी बायबल उघडतो आणि सांगतो, नाही, एक त्याच वेळेला एक संदेश येतो आणि आपण कुणाला तरी संदेश देऊ शकतो. ते आहे पवित्र आत्माचा वरदान. विश्वास ना कुटुंबामध्ये हा खूप गरजेचा आहे की कुटुंबामध्ये कधी कधी आपल्याला कोविडच्या वेळेला ना आपल्याला वाटेल की आता काहीतरी संपणार नाही. हा गिफ्ट आहे की विश्वास. घाबरू नका. विश्वास आहे की देव सगळं सांभाळून घेईल. आता रिट्रीटच्या टायमाला सुद्धा कधी कधी भीती येते, लोक येतील का होईल का, पण आपल्यामध्ये कोणाकडे गिफ्ट आहे ना विश्वास. नाही, आपण जाऊ आणि देव सांभाळेल, देव सगळं काय करेल. हा विश्वास, हा गिफ्ट आहे, हे आपल्याला पाहिजे. बोला हालेलुया. आणि शेवटी पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देईल. आणि आपण वाचूया, सर्व एकत्र वाचूया. परंतु हालेलुया. तुम्ही माझे साक्षी व्हाल. हा पवित्र आत्माचा शक्ती. आता एक उदाहरण माझ्यासमोर येतो, ते तुम्हाला सांगू शकतो मी की आता क्रिकेटचा जे वर्ल्ड कप झाला नाही का, विमेनचा वर्ल्ड कप, त्याच्यामध्ये एक फेमस एक कोणीतरी झाली, तिचं नाव काय सगळ्यांना माहिती आहे का, जेमिमा रॉड्रिग्स.
जेमिमा रॉड्रिक्स, आता तिचं म्हणजे एक थोडक्यामध्ये सांगण्याचं म्हणजे की जेमिमा रॉड्रिक्स जेव्हा ते जिंकली ना, ते फायनल तिने खूप चांगलं ते खेळले ना, ज्याच्यामध्ये सेमीफायनल, आणि ते म्हणजे तिने हिस्ट्री क्रिएट केली. आता तिला जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायला लागले, ती काय पण बोलू शकली असते ना, ती काय पण बोलू शकली असती कशा तुम्ही खेळले एवढा चांगला, आणि ती काय पण बोलू शकली असते आम्ही प्रॅक्टिस केली. ती बोलली, तिने देवाचं वचन केलं, प्रेज द लॉर्ड, आणि देवाचं वचन तिने तिथे केलं की यू स्टँड स्टिल, आय विल फाईट फॉर यू, की मी तुझ्यासाठी लढणार, तू फक्त तू उभी राहा, तू उभी राहा आणि मी तुझ्यासाठी लढणार. म्हणजे तिने देवाचा शब्द सांगितलं. आता बघा, साक्ष दिली त्याने, साक्ष दिली, म्हणजे याला म्हणतात साक्ष. ख्रिस्त आहे, ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे, हे साक्ष देण्याला सुद्धा सामर्थ्य लागते. प्रेज द लॉर्ड. नाहीतर आपण लपून छुपून राहतो ना, आपण ख्रिस्त कोणाला सांगायचं नाही, ख्रिस्ती आहे इकडे, आपण सिक्रेट ठेवतो. पण येशूने काय बोललेलं की दिवा देवठाने खाली ठेवत नाही, तर तो मापावर ठेवला जातो की सर्वांना त्याचा प्रकाश मिळावा. तुम्ही आता ते प्रकाश आहात. हालेलुया. जबाब मागणार आहे. फादर बोलले ना, ज्यांना जास्त मिळालं आहे जास्त घेणार. आणि त्याने आमच्याकडे सुद्धा बोट केला ना, का ग्रेस मिनिस्ट्री. आता मी तुमच्याकडे सुद्धा बोट करतो की तुम्ही आता प्रकाश आहात ना, तुम्ही प्रकाश आहात. हा प्रकाश इतरांसाठी प्रकाश पसरला पाहिजे. हालेलुया. मला चांगला अनुभव मिळाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. इट शुड बी शेअर्ड विथ युअर फॅमिली, विथ युअर फ्रेंड्स. इतरांना ख्रिस्ताची साक्ष. आणि पहा, इकडे सुद्धा 3 टप्पे आहेत, आपण वाचूया. यरूशलेम, यहुद्या, शमरोना. 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा काय आहे? यरूशलेम. कारण ते सर्व त्या टायमाला यरूशलेम मध्ये होते. यरूशलेम, यरूशलेम मध्ये ते होते. म्हणजे इकडून सुरुवात करा, स्टार्ट करा. मग एक सर्कल, पुढच्या सर्कल मध्ये जा. यहुद्या म्हणजे तुम्ही अन्य धर्मांकडे सुद्धा जा, यहुद्यापर्यंत जा. शोमरोनी, तुमची एक टायमाला यहुदी आणि शोमरोनी दुश्मन, तुम्ही तिथे सुद्धा जा. तुमचे दुश्मन जे असतील तुम्ही तिथे सुद्धा जा. जे तुम्हाला पसंत नाही आवडत तुम्ही तिथे सुद्धा जा. ते ब्रिज मोडा. ते ब्रिज जे बांधलेले आहेत ना तुमचे सुद्धा, जे आहे ज्यांच्यावर तुमचे संबंध बिघडलेले आहेत ते मोडा. तिथपर्यंत शोमरोन, तुमच्या लाईफचे कोण आहेत शोमरोनी, त्यांच्यापर्यंत जा आणि तुम्ही साक्षी द्या. बोला हालेलुया. आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत. म्हणजेच तुम्ही एक बाउंड्री बनवू नका, की बॉर्डर बनवू नका. बी रेडी टू गो. तिथे जाण्यासाठी जिथे देव तुम्हाला पाचारण देत आहे. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. जाण्या अगोदर, ब्रेक घेण्या अगोदर आता आपण ब्रेक घेऊया. हा एक वचन वाचूया आणि या वचनावर आपण जाऊया. सर्वांनी एकत्र वाचा. आपण वाईट असतानाही, म्हणजे येशूने सर्व जे पण पालक आहेत, तुम्ही किती चांगले असले तरी आपण कुठे ना कुठे आपण वाईट आहोत. तरी माझा मुलगा ना, माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, जेव्हा तुम्हाला येतो त्याने भूक लागलेली आहे, सांगतो ना, तुमचे पण मला सांगता ना, मम्मी भूक लागली आहे, मग तुम्ही जा दगड खा. नाही, तुम्ही असं कधीच बोलले नाही, जा अच्छा ते दगड आहे तर दगड खा. नाही, तुम्ही भाकर, आणि आजकाल भाकर मी जर बोलतो तर चीज पण पाहिजे नाही का, बर्गर पाहिजे, त्याच्यामध्ये चिकन पाहिजे, आपण ते देतो. मॅकडॉनल्ड्स देतो, हे देतो का? कारण तो खुश रे, खुश रे, आय लव्ह यू. तर येशू काय सांगतो, तुम्ही वाईट असताना तुम्हाला मुलांना चांगल्या देणग्या द्या, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जर तुम्ही डाळा भूक लागली आहे तर जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल, का देणार नाही? हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आपण ब्रेक घेऊया, चहाचा ब्रेक, आणि लवकरात लवकर 15-20 मिनिटं
मिनिटामध्ये शॉर्ट ब्रेक करणार, शेवटचा दिवस आहे, मग आपल्याला तितका जास्त वेळ प्रार्थना करण्यास आपल्याला मिळेल. ओके.